स्पायकॅम हा शब्द जरी ऐकला तरी कोणतीही व्यक्ती सजग होते। मात्र या स्पायकॅमचे डोळे बंद करण्याचं काम नाशिकच्या संघवी इंजिनिअरिंगच्या 2 तरुणींनी केलेलं आहे। या तरुणींनी व्हर्च्युअल ड्रेसिंग रूमचं सॉफ्टवेअर तयार करून अशा गंभीर प्रश्नावरती उत्तर शोधलेलं आहे। आणि याच व्हर्च्युअल ड्रेसिंग रूमच्या बद्दल नेमकं सविस्तर माहिती आपण स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊया। टेक्नॉलॉजीच्या आजच्या जमान्यात तुमच्यावरती कोण, कधी आणि कशी नजर ठेवेल याचा काही भरोसा नाहीये। तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा वस्तूंचे स्पायकॅम बाजारामध्ये उपलब्ध आहेत। मॉल, मोठमोठाली रेस्टॉरंट्स, चेंजिंग रूम, वॉशरूम अशा अनेक ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचं अनेकदा समोर आलंय। मात्र नाशिकच्या इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थिनींनी यावरती एका सॉफ्टवेअरचा उतारा शोधलाय, तो म्हणजे व्हर्च्युअल ड्रेसिंग रूमचा। आम्ही एकदा असंच बसलो तिघी जणी गप्पा मारत, तर तेव्हा आम्हाला अशी एक कन्सेप्ट आवडली, म्हणजे कन्सेप्ट आली लक्षात की हे एवढा टाइम होतो, आपण मॉलमध्ये गेलो तिथे वेटिंगसाठी अर्धा तास थांबलो, एका छोट्या शॉपमध्ये गेलो तर तिथे आम्ही टॉप घेतलं, परत ते घरी येऊन परत रिटर्न गेलेलो, तर मग त्यासाठी काय असेल, मग आम्ही एक आयडिया आली की असं काहीतरी ऍप करू की ज्यानी छोटे शॉप तर सिक्युअर होतीलच होतील पण ह्युमन्स पण सिक्युअर होतील। कम्प्युटरवरती हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर त्याला सेन्सरचं काम करणारा एक डिव्हाइस बॉक्स जोडला जातो। त्याच्यासमोर तुम्ही उभे राहिलात की तुमची व्हर्च्युअल इमेज कॅप्चर होते। त्यामुळे चेंजिंग रूममध्ये न जाता तुमच्या अंगावर आहेत त्याच कपड्यांवर तुम्ही खरेदी करावे वाटणारे कपडे ट्राय करू शकता। आम्ही असं सॉफ्टवेअर बनवलंय का महिलांना ट्रायल रूम मध्ये जाण्याची गरज नाहीये, फक्त कॉम्प्युटरच्या स्क्रीन, लॅपटॉपच्या स्क्रीन समोर जाऊन उभं राहायचं आणि जो ड्रेस वगैरे घ्यायचा आहे तो ऑटोमॅटिकली त्यांच्यावर वेअर होऊन तो स्क्रीनवरती दिसतो, व्हर्च्युअल इमेज तयार होते। आणि आपल्याला चेंज करायचे टॉप तर आपण हाताच्या मुवमेंटवरती तो टॉप चेंज करू शकतोय आणि जीन्स चेंज करायची तर आपण सेकंड हँडनी जीन्स चेंज करू शकतोय। दोन्ही तरुणींना हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी आणि 20,000 रुपयांचा खर्च आलाय आणि लवकरच त्यांना या सॉफ्टवेअरचं पेटंट सुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारचा वापर कुठे केला जात नाही, तर त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे किंवा त्यांनी जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे तर हे आता आम्ही त्यांचा पेटंट महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं पेटंट पण आम्ही फाईल करतो आहे। त्याचं सुद्धा कागदपत्राची पूर्तता सारी झालेली आहे आणि आता इट इज रेडी टू सबमिट। खरं तर शॉपिंग मॉल, चेंजिंग रूम या सगळ्याचं लोण आता तालुक्यापर्यंत जाऊन पोहोचलंय आणि त्या दृष्टीनं तंत्रज्ञानातनं महिला सुरक्षिततेचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। नाशिकहून प्रांजल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।